नमस्कार मंडळी, मी लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत हलकर्णी आणि हलकर्णी या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आलेलो आहोत. हलकर्णी गावामध्ये आहोत. स्वर्गीय राजकुमार हत्तरकी, स्वर्गीय रेखाताई हत्तरकी, स्वर्गीय सदानंद हत्तरकी यांच्या घरी आज आपण आलेलो आहोत. कारण जे शिवशंकर राजकुमार हत्तरकी आहेत हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने ते निवडणुकीला उभारलेले आहेत. निवडणुकीचा प्रचार जोरात चालू आहे. खेडोपाडी वाड्या वस्तीवर जाऊन शिवशंकर हत्तरकी आणि त्यांचे कार्यकर्ते जे आहेत हे प्रचार करत आहेत. आणि आपण पाहतोय आज आपल्यासोबत आहेत शिवशंकर हत्तरकी. हे निवडणुकीला सामोरं जात आहेत. समाजकारण, राजकारण, सहकारात अव्वल समजलं जाणारे हत्तरकी घराणं आहे आणि हत्तरकी घराण्याचा वारसा हा शिवशंकर हत्तरकी पुढे नेताना ही निवडणूक लढवताना दिसत आहे. तर आपल्या या धुरंधर पॉलिटिक्स या एपिसोड मध्ये आज आपण शिवशंकर हत्तरकी म्हणजेच आप्याण्णांच्यावर बोलणार आहोत. आप्याण्णांचा देखील इथे खूप चांगला नेटवर्क आहे, खूप चांगला मानणारा वर्ग आहे. सावकार म्हणून त्यांना प्रेमाने येथे लोक बोलवतात आणि या सावकारांना निवडून देण्यासाठी जनता आता सज्ज आहे का हे जाणून घेणार आहोत आप्याण्णांच्याकडनं. आप्याण्णा नमस्ते. निवडणूक लागली, कसं वातावरण आहे? पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहे तुम्ही? पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे ना? हो, पहिल्यांदाच. ह्याच्या आधी कुठलीच निवडणूक लढवली नाही? नाही. कधी तसा योगच आला नाही? कधी असं वाटलं नाही का तुम्हाला निवडणूक लढायला पाहिजे वगैरे? नाही, अगोदर मी ह्याच्या थोडंफार कार्य केलेलं आहे. मध्यंतरी काळ तेवढं दुसरीकडे राहिलो. नाही म्हणजे निवडणूक लढवावी असं नाही, निवडणूक नाही. बरं, हे पहिल्यांदाच निवडणूक. आता कसं वाटते निवडणूक लढवते वेळी? काय कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवत आहे. कसा प्रतिसाद आहे? हे चांगला प्रतिसाद आहे, उत्स्फूर्त आहे आणि जनतेनेच या निवडणूक हातात घेतलेली आहे. ज्यावेळी लोकांच्या समोर तुम्ही जाताय त्यावेळी लोक ज्यावेळी तुमच्या परिवाराविषयी किंवा कुटुंबाविषयी चांगलं सांगतात किंवा तुमच्याविषयी चांगलं सांगतात, कसं वाटतं त्यावेळी तुम्हाला? काय थोडंफार भावनिक होऊ शकतो. त्याच्या फरक नाहीला जायतो. त्यांच्या आग्रहाखातीरच मी निवडणूक लढवत आहे. आपल्या वडिलांचं म्हणजे स्वर्गीय राजकुमार हत्तरकी साहेबांचं काम, त्या कामाच्या माध्यमातून झालेला विकास याबाबत बोललं जाते? बोलतात. प्रत्येक गावात बोलतात, हे काम झाले, ते काम झाले, रस्ता झाले, गटारी, इमारत. आणि मागच्या 5 वर्षाच्या ह्याच्यात प्रत्येक गावात अंगणवाडी शाळा झाली. ते तुमच्या आईच्या तिने काम केले चांगलं. रस्ते आणि प्रत्येक गावात निधी लावलेला आहे. कमीत कमी 50 लाखाचा तर निधी जिल्हा परिषद कडून लागलेला मतदारसंघात. म्हणजे आई साहेबांचं पण काम चांगलं होतं. आता तुम्हाला संधी दिली तर आम्ही तेच करू, सर्वांगीण विकास करू. म्हणजे स्वर्गीय राजकुमार हत्तरकींनी केलं, आई साहेबांनी केलं तेच. पायाभूत सुविधा जे गरज आहे सध्याला ते मजबूत करून सक्षम पायाभूत सुविधा हत्तरकी कुटुंबियांचं या हलकर्णीच्या जडणघडीमध्ये खूप मोठा वाटा आहे असं म्हणतात. पाण्याची व्यवस्था इकडे नव्हती, पाण्याची व्यवस्था झाली. ती राष्ट्रवादीने केले किंवा हत्तरकी साहेबांच्या माध्यमातून झाली, पण पाण्याची व्यवस्था झाली. प्रत्येक गावात आता पाणी थेट. तुमच्या गावची काय परिस्थिती आहे आता? आता पाणी दररोज आहेच. नेरवाडी तलावातून, पेरणी तलावातून. अगोदर नुसतं नेरेवाडी होतं, तर तेरणी तलावातून पाणी आहे. ते कुणाच्या प्रयत्नातून झालं? मग त्या आईच्या प्रयत्नातून. तुमच्या आई साहेबांनीच केलं? वडिलांनी नेरवाडी धरण त्यावेळी मंजूर केलं ते. मग त्याच्यानंतर तेरणी हा लघु पाटबंधारे खात्याचा आहे तो. त्याच्यातनं तिथनं थेट पाईप लागलं. आणि जलजीवनचं ह्याच्यात जिल्हा परिषदच्या ह्याच्यात. ते कुणी केलं जलजीवन? आईने केलं. आईने. कारण तो आता आला नाही जलजीवनचा. त्या योजनेमुळे मग पाण्याची समस्या मिटली ना? अजून काय तुम्ही फिरताना दिसतात काय समस्या काय आहेत अजून? समस्या तसं काय, इथं पायाभूत सुविधा सगळ्या जवळजवळ हे आहेत, ते सक्षम ठेवायला पाहिजे तेवढंच. बरोबर. रस्त्यांची दुरावस्था पण आहे काही ठिकाणी आहे. कारण ते रस्ते आता ते जिल्हा परिषदच्या अखेऱ्यात येत नाहीत, ते राज्य महामार्गाच्या अखेऱ्यात येतात. ते करायचे असतील तुमचं काय म्हणजे सहकार्य लागेल? तुम्ही काय कराल? ते आता राष्ट्रवादी हा राज्यात पण सत्तेत आहे. आता मग तिथून ते फंड लावता आम्हाला चांगलं होईल. तुमचं काय बोलणं झालं का तसं साहेबांच्या बरोबर? आता सध्या तर नाही, इलेक्शनच्या पिरियड मध्ये तर काय नाही. म्हणजे साहेबांनी तुम्हाला आश्वासित केले पुढे जाऊन भरघोस निधी देतील म्हणून सांगितले, विकास काम करूया असं सांगितले. पलीकडची जी मतदारसंघातली जी ही आहे ना पस्तरगे पंचायत समिती, तिथं कसं वातावरण आहे आता? तरी सगळीकडेच चांगलं आहे, तेवढंच नाही.
इकडे तेरणी आणि इकडे बसरगे पंचायत समिती दोन्ही बर आणि राष्ट्रवादीचे तिन्ही ही बहुमताने निवडून येणार येणार. अनेक 5-6 उमेदवार आहेत हो, तुमच्याच भागात आहेत. चुरशीची वाटते का नाही निवडणूक? तसे काय आम्हाला तरी काही वाटत नाही, एकतर्फीच वाटते. एकतर्फीच आहे म्हणजे लोकांनी तुम्हाला कौल देतील असं वाटतं, वाटतं तुम्हाला विकास करायची संधी द्या. इकडे रोजगाराचा साहेब प्रश्न आहे काय? थोडाफार आहे. बर खरं स्थानिक लोक पोरं बाहेर जातात, बाहेर नोकरीला. बर. इथं रोजगार इथं तयार करायला पाहिजे. बरे बघा, आपण पाहिलं तर स्वर्गीय राजकुमार हत्तरगी साहेबांनी या हलकणी परिसरात गडिंग्लज विभागात खूप साऱ्या मुलांना रोजगार दिला. हा, ते गोकुळचे माध्यम आहे, बँकेचे माध्यम बँकेच्या माध्यमातून आयुष्यभर पिढ्यानपिढ्या विसरणार नाहीत असं स्वर्गीय राजकुमार हत्तरगींचं काम आहे. त्या पद्धतीचं काही रोजगार मिळवून देण्यासाठी तुमच्या हातून काय असं काम घडेल काय? कसं आहे, MIDC मंजूर झाल्यानंतरच ते, कारण रोजगार उपलब्ध करायला परमिशन हे सगळे प्रॉब्लेम असतात. मग ते पायाभूत सुविधा, त्यांना करंट पाहिजे, पाणी पाहिजे, बरोबर, पोल्युशन सर्टिफिकेट, हे सगळं तुम्ही करू शकता. म्हणजे एक MIDC सारखं काहीतरी हे करून बाहेरचे उद्योग इथं येऊ शकतात. त्यासाठी प्रयत्नशील आहात तुम्ही, प्रयत्न कर. एकंदरीत आपण आता गेल्या 8 दिवसाच्या दरम्यान खूप चांगला प्रचार केलेला आहात. तुमचा अजेंडा, तुमचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचलेले आहेत. राष्ट्रवादीचाच विचार का? राष्ट्रवादी विकास करू शकते आणि एकमेव राष्ट्रवादी पक्षच विकासाचा अजेंडा घेऊन पुढे. याआधी आणि ह्याच्यानंतर सुद्धा काम करायचं धमक फक्त राष्ट्रवादीमध्ये आहे. तर आपण गप्पा मारल्या, खरं तुमचा थोडा वेळ दिला आपल्याला प्रचारातून. खूप चांगलं तुमचा आता प्रतिसाद मिळत आहे. खरोखर जनता तुम्हाला चांगलं सहकार्य करू दे, कारण तुम्ही जो बेरोजगारीचा प्रश्न आहे किंवा इतर प्रश्न जे सोडवलेले आहेत, आणि आता खरं याच्या आधी सुद्धा बेरोजगारीचा प्रश्न तुमच्या घराण्याच्या माध्यमातून सोडवण्यात आलेला आहे आणि इथून पुढे तुमचा मानस आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने काय आवाहन करताय जनतेला आमच्या या चॅनलच्या माध्यमातून? आमचे राष्ट्रवादीचे तिन्ही उमेदवार निवडून द्या, आम्ही विकासासाठी कटिबद्ध आहोत. आपण पाहिलं की हे होते शिवशंकर हत्तरगी, म्हणजेच आप्यानांचं खूप चांगलं काम आहे, परिवाराचं खूप चांगलं काम आहे, कुटुंबाची जाण असणारे अनेक हलकर्णीकर इथे आहेत आणि हलकर्णी परिसरामध्ये सुद्धा हत्तरगी कुटुंबांना मानणारा बराच वर्ग आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आप्यांना हे निवडणुकीला सामोरं जात आहे. तर त्याशिवाय सत्तेत असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे नेतृत्व हे मंत्री हसन मुश्रीफ करत आहेत. त्यांनी त्यांना शब्द दिलेला आहे, या विभागामध्ये निधी कमी पडू देणार नाही. याशिवाय आप्यांनांचं ध्येय आहे की हलकणी परिसरामध्ये MIDC आणायचं, त्या संबंधित ज्या काही तांत्रिक बाबी असतील त्या पूर्ण करायच्या आणि इथे जो शिल्लक जो बेरोजगारांचा जो प्रश्न आहे, जे की हत्तरगी कुटुंबाने याआधी बेरोजगारीचा प्रश्न मिटवला होता, आता उर्वरित जो बेरोजगारीचा प्रश्न आहे तो आपण निवडून आल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून आपण पूर्ण करणार असल्याचं आश्वासन आज लाईव्ह टुडे मराठीशी बोलताना या पॉडकास्टमध्ये केलेलं आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.